नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? योगशाली चॅनलमध्ये मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर तुझ्या सोबतीने या सिरियलच्या 26 जानेवारीमध्ये एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत. तर इकडे चावरे जो आहे तो आलेला असतो तेव्हा नुपूर जी आहे ते त्यांना पैसे देत आहे. आता पुढे बघूया आपण काय होतं आहे ते. तर नुपूर इकडे चावरे वकिलांना चेक देते. तोच चावरे वकील आहे तो म्हणतो की नुपूरजी, एक चूक झाली आहे. मी पुढच्याला वायदा केला होता की 7:30 वाजता मी त्यांचे सगळे पैसे देणार आहे म्हणून, आणि तुम्ही आता मला चेक देताय. मला वाटलं होतं की तुम्ही कॅश देणार आहात. तोच नुपूर जी आहे ते म्हणते की नुपूर म्हणते की तर ठीक आहे ना, हा बेरंग चेक आहे. तर चावरे वकील म्हणतो की तसं नाही नुपूरजी, मी त्या माणसाला कॅश देण्याचा वायदा केला होता, तर यात माझं खूप नुकसान होईल. तर वहिनी जी आहे ते म्हणत असते की अरे वा, काय वकील, काय बाजी मारली आहे तुम्ही. तोच इकडे चावरे जो आहे तो म्हणतो की नुपूरजी, यात एक ऑप्शन आहे की हा चेक आहे तो मी पुढच्या पार्टीला देतो, पण जे तुमचे 5,000 रुपये असतील ते बुडतील. तर नुपूर आश्चर्याने म्हणते की अहो, 5,000 रुपये खूप मोठी रक्कम आहे. ही काय छोटी रक्कम नाही आहे. तर चावरे जो आहे तो म्हणतो की मग द्या पैसे माझे. तर दादा जो आहे तो आडवत असतो. तोच नुपूर म्हणते की एक मिनटं दादा, तुम्ही ठेवा हे 5,000 रुपये आणि तुम्ही आता या, आणि हात जोडते. तोच चावरे वकील आहे तो रागात बघून बाहेर निघून येतो. तोच त्याच्या पाठीमागून वहिनी जी आहे ती पण येते. तर वहिनी जी आहे ती चावरे वकिलांना हाक मारत असते. तोच चावरे वकील जे आहेत ते अडखळतात. त्यावर वहिनी जे आहे ते त्याच्यावरती फिदी हसतात. तोच चावरे वकील रागाने त्यांना म्हणतो की काय फिदी हसताय? त्या नुपूरच्या पैशांची आवक कशी थांबवता येईल ते बघा. आत्ता एवढा मोठा चान्स होता, तो हुकला आपला, ते कळतंय का तुम्हाला? तर वहिनी आहे ते हो ना, हो ना म्हणत असते. तर चावरे तो आहे तो खूप चिडलेला असतो आणि हो ना, हो ना, काय म्हणताय हो ना, हो ना? हो ना, हो ना करत मान हलवत आहात. नुपूरला जर माझं कर्ज नाही फेडता आलं तरच मी तिला ब्लॅकमेल करू शकतो, हे कळतंय का तुम्हाला? तरच मी तिला गुंडाळीन आणि तेव्हाच माझं आणि तिचं लग्न होईल, आणि तरच तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, आणि स्वप्नातलं घरसुद्धा. नाहीतर या असल्या फडतूस चाळीमध्येच राहावं लागेल. कळतंय का तुम्हाला? तर वहिनी आहेत त्या म्हणतात की हो चावरे वकील, तुम्ही म्हणताय तसंच होईल सगळं. तर इकडे मल्हारच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हा दीप जो आहे तो माईला म्हणतो की माई, हा मोदक खाऊन बघा. हा जो मोदक आहे ना, तो त्याच नुपूर सावंतनी बनवलेला आहे. आणि माई नुपूर आणि माई जे आहेत ते मोदक खातात. तोच त्यांना त्यांच्या बहिणीची म्हणजे सुमतीची आठवण होते, आणि त्या सुमती म्हणून नाव घेतात. तोच मल्हार जो आहे तो माईकडे बघतो. तर माई म्हणतात की अरे मल्हार, हे कसं शक्य आहे? या मोदकाला चक्क सुमती जशी बनवते तशीच चव आहे. आणि माई थोड्याशा भावूक होतात. तोच इकडे जो आहे तो दादा जेवायला बसलेला असतो आणि नुपूर त्याला वाढायला येते, आणि तेव्हा दादा विचारच करत असतो. तोच नुपूर म्हणते की लोणचं वाढू का? तोच दादा रडू लागतो. तर नुपूर जी आहे ते म्हणते की अरे दादा, का रडतो आहेस? तर दादा जो आहे ना म्हणतोय की तुला माझ्या भावना नाहीत कळणार. लहान बहिणीच्या आयुष्यापुढे मी एक उभा असलेला भुवा आहे. वटलेल्या वडासारखा मी आहे. तोच नुपूर जी आहे ती म्हणते की हे बघ दादा, वटलेला वड जरी असला तरी त्याला आधार देण्याचं काम करत असतो. आणि नुपूर म्हणते की आणि माझा दादा वटलेला वड नाही आहे, आणि माझ्या दादाला अशी नावं ठेवलेली नाही चालणार. आणि कोणी काहीही म्हणू दे, मला नक्की विश्वास आहे की तू नक्की पुढे जाणार.
तर दादा डोळे पुसत म्हणतो की वास्तू वास्तू तथास्तू म्हणत असते ना. तर नुपूर म्हणते की हो हो तसंच होणार. आणि नुपूर म्हणते की मला तुझा प्रॉब्लेम कळलाय दादा. तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. तर दादा म्हणतो की अगं अगं तसं काही नाही आहे. तर नुपूर म्हणते की तसं तसंच आहे. नाहीतर तू माझ्यावरती शंकाही घेतलीच नसतीस. तर दादा जो आहे तो नुपूरच्या डोक्यावरती हात ठेवतो. तर नुपूर म्हणते की असाच हात माझ्या डोक्यावरती राहू दे तुझा. आणि हे बघ दादा, त्या चावऱ्याच्या पैशाचं तू टेन्शन घेऊ नकोस. मला मला माहिती आहे काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. तोच तिथे वहिनी येते. आणि वहिनी जी आहे ते मनातल्या मनात म्हणते की मी एकही मार्ग निघू देणार नाही आहे नुपूर. तर माई ज्या इकडे आहेत त्या म्हणतात की आता सुमतीचा वाढदिवस येणार आहे. तर आपण अनाथ आश्रमात लाडू वाटप करतो. हो ना? तर यावर्षी आपण त्या लाडूची ऑर्डर बाहेरच देतो. तर ही ऑर्डर आपण त्या मुलीलाच देऊयात. काय रे, काय नाव तिचं? तर दीप जो आहे तो म्हणतो की नुपूर सावंत. तर आपण त्या नुपूर सावंतलाच द्यायची का ही ऑर्डर? तेवढ्यात तिथे तायडी येते आणि म्हणते की नाही, अजिबात तिला काही ऑर्डर नाही द्यायची. आणि डायनिंग टेबलजवळ येते. तर माई म्हणतात की अगं पण काय झालं? किती छान मोदक बनवलेत अगं तिने. आणि मला खात्री आहे की ती लाडूसुद्धा खूप छान बनवेल. आणि या मोदकाच्या चवीप्रमाणे मी सांगेन की ती खूप चांगली सुगरण आहे. तर तायडी जी आहे ते म्हणते की हो ती चांगली सुगरण असेल, तिच्या हाताला चव असेल, पण पण माणूस म्हणून ती अतिशय अतिशय वाईट आहे ती. माजुरडी आहे ती. आणि सगळेजण तायडीकडे बघत असतात. तोच इकडे जी आहे मीरा म्हणजे नुपूरची वहिनी, ती दारातून आत येते आणि बाई 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 म्हणून ओरडत असते. आता आता मी हा अपमान नाही सहन करू शकत. जेव्हा जेव्हा हा तावरे वकील घरी येतो तेव्हा आम्ही निर्लज्जसारखं त्या तावरे वकिलासमोर उभा राहायचं. असंच हवं आहे ना गं तुला? तर नुपूर जी आहे ती म्हणते अगं वहिनी असं काही नाही आहे. तू तू काळजी करू नकोस. तर वहिनी जी आहे ती म्हणते की कशी कशी काळजी करू नको म्हणतेस तू? 15 लाख 15 लाख आहेत त्यांचे. आणि त्याने सगळी रक्कम मागितली तर काय करणार आहोत आपण? देणार आहेस का तू? दरवेळी एवढी मोठी ऑर्डर मिळणार आहे का तुला? दरवेळेस दरवेळेस असा तुक्का नाही लागत. तर नुपूर जी आहे ती म्हणते की वहिनी असं काहीही झालेलं नाही आहे. मला माझ्या कामाची परीक्षा घेऊन मग मला निवड केलेली आहे. मी हे काम मिळवलं आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. तू नको काळजी करूस. तर वहिनी म्हणते की बाई बाई तू एवढ्या कशाच्या जोरावरती उड्या मारत आहेस? इकडे भावाकडं नाही दमडी आणि वहिनी भाकऱ्या थापते. आणि यांच्या गप्पा ऐका, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स. आणि रागात तिकडून निघून जाते. तोच मल्हारच्या घरी इकडे तायडी जी आहे ते सांगत असते. तोच मल्हार तायडीला विचारतो की काय झालं तायडे? तर तायडी सांगू लागते की तू जेवढे तिला पैसे दिले होते त्यापेक्षा तिला जास्त पैसे हवे होते. तर मल्हार म्हणतो की अगं पण मी तिला जास्त पैसे देत होतो. तोच तायडी म्हणते की हो हो तिनं मला सांगितलं, पण तीच मला म्हणाली की 30,000 रुपयेच दिले. पण ऐकून दाखवलं मला तिने की मला म्हणे तुमची कंपनी नाव मोठं आणि लक्षण खोटं. 4 तासावरती लग्न आलं आहे आणि शेप नाही तुमच्याकडे. म्हणे मल्हार नसता तर चांगली परिस्थिती चांगलं हँडल केलं असतं दुसऱ्या कोणी, असं म्हणाली ती मला. मी आयत्या वेळी आली आहे म्हणून कंपनीची लाज वाचली आहे तुमच्या. नाहीतर तुमची कंपनी धुळीला मिळाली असती. आणि हे सगळं मल्हारला माहीत असूनसुद्धा तो माझ्याजवळ आला नाही. त्याने
पाय धरून माफी मागायला पाहिजे होती माझी. हे काही न करता त्याने 2-3 लाखाची ऑफर दिली मला. मग मीच म्हणलं 2-3 लाख रुपये नको, ते 30,000 रुपये आहेत तर 30,000 रुपयेच द्या. बाकीचे पैसे मी तुम्हाला दान केले असं ती मला म्हणली. सुमती इव्हेंट्सला मी भीक म्हणून दिले. असं असं बोलली ती. हा आपल्या सुमती इव्हेंटचा अपमान आहे. तर मल्हारला पण पटतं आणि मल्हार म्हणतो की एवढा माज आहे काय तिला? तर तेवढ्यात माई तिथे म्हणतात नाही नाही असं नसेल. मला नाही वाटत असं काही ती म्हणली असेल. जिच्या हाताला एवढी चांगली चव आहे ती अशी उर्मट नाही वागू शकत. तोच तायडी तिकडे म्हणते की याचा अर्थ हाताला चांगली चव आहे म्हणजे तो माणूस उर्मट नाही असं होतं का? हे कुठलं लॉजिक आहे? कुणाचं लॉजिक आहे? तोच तिथे माई जी आहे ते म्हणतात की हे थॉट्स आहे ते सुमतीचे आहेत. माई म्हणली की सुमती नेहमी म्हणायची की पदार्थाच्या चवीप्रमाणे पदार्थ बनवणाऱ्याचा स्वभाव कळतो. जिने इतका चांगला मोदक बनवला, सगळ्या लग्नाचा जेवण चांगलं बनवलं, ती अशी उर्मट कशी वागेल? तर तिथे तायडी जी आहे ती म्हणते की मग मग मी खोटं बोलते. तर तायडी जी आहे ती म्हणते की ठीक आहे मग मीच खोटं बोलते आणि तिथून निघू लागते. आणि खुर्चीवरती बसून म्हणते की हे बघा माझा जर अपमान झाला असता तर मी मान्य केलं असतं, पण तिने सुमती इव्हेंटचा अपमान केला. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलते आहे, मी चुकीचं बोलते आहे, तर आपण तिलाच ऑर्डर देऊयात. मी माफी मागेन तिची. तिथे मल्हार म्हणतो की नाही तायडे, तू माफी मागण्याची काही कारण नाही, तू जे केलं ते योग्यच केलंस. तर मल्हार जो आहे तो दीपला म्हणतो की इथून पुढे ती मुलगी कुठल्याच इव्हेंटला आपल्या इथे दिसणार नाही, याची काळजी घे. आणि तायडी जी आहे ती मल्हारकडे रागात बघत असते आणि गालातल्या गालात हसतच असते. आता इकडे जी आहे नुपूरजी आईची हे सगळं जे श्रेय आहे ते आईला देते आणि म्हणते की की तुमच्यामुळंच हे सगळं काम झालं आहे. तर आई जी आहे ते म्हणते की अगं तू हे सगळं श्रेय मला का देते? मी थोडीच जेवण बनवलं आहे तिथलं. तर नुपूर म्हणते की अहो तुम्हीच तर तो आठवणीने डबा माझ्या बॅगमध्ये टाकला होतात आणि त्या डब्यात जी चटणी होती ना तशीच सेम चटणी मी तिथे बनवली आणि म्हणूनच मला ही एवढी मोठी ऑर्डर मिळाली. तुम्हाला माहिती आहे जिथं मी आज काम करायला गेले होते ना तिथे सगळ्यांना हे जेवण खूप आवडलं. काही जणांनी तर माझा नंबर लिहून घेतला आहे. आता आपल्याला कुठलं मोठी ऑर्डर मिळाली तर खूप बरं होईल आणि मग आपण त्या चावऱ्यांचे पैसे लवकरच देऊ. तेवढ्यात तिथे पुन्हा वहिनी येते आणि म्हणते की हाय 15 लाख रुपये आपण देऊन टाकू. एवढी छोटी अमाऊंट वाटली का गं तुला? तुझा हा शहाणपणा आहे ना हाच एक दिवशी भारी पडणार आहे आपल्याला. तिथे दादा येतो आणि म्हणतो की काय शहाणपणा केला आहे तिने. तर ती वहिनी आहे ती म्हणते की हिच्याच लग्नाला घेतले होते ना ते आपण 15 लाख रुपये. कुणाला माहिती होतं की हे घर आपल्याला गमवावं लागेल हिच्या लग्नामुळे? तर दादा म्हणतो की गमावलंयस का? तर वहिनी म्हणते की तुझ्यामुळे, नाहीतर गमावलंच असतं. तर नुपूर जी आहे ती म्हणते की काय म्हणतेस अगं वहिनी? तर वहिनी जी आहे ती म्हणते की तुम्हा दोघांना एक गोष्ट सांगून ठेवते आणि या पैशामुळं जर हे घर विकावं लागलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही आहे. तर नुपूर जी आहे ते मनातल्या मनात म्हणत असते की वहिनी तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी हे घर कधीही विकून नाही देणार. आता इकडे सकाळी मल्हार काहीतरी काम करत असतो, तोच त्याला एक मेसेज पडतो की तेव्हा मल्हार विचार करतो की तो ॲक्सिडेंट झाला होता, त्या ॲक्सिडेंटवाल्याच्या मदतनिधी काहीतरी केला पाहिजे आणि मल्हार चेकबुक काढतो आणि त्याच्यावरती साईन करतो. तेवढ्यात तिथे तायडी येते आणि कॉफी घेऊन आलेली असते
आणि तिथे एक मल्हारला कॉफी देत असते. त्या मल्हार म्हणतो, तायडे कशाला गं तू इथपर्यंत कॉफी घेऊन येतेस रोज? मीच मीच येत जाईन ना तिकडे. हो रे, पण मलाच आवडतं तुझ्याबरोबर गप्पा मारत कॉफी प्यायला. दिवसाची सुरुवात किती छान होते. तुला तुला नाही आवडत का? ठीक आहे, जाते मी आणि निघू लागते. तोच तिथे मल्हार परत हाक मारतो, तायडे. तर तायडी हसून पाठीमागं वळून म्हणते की, अरे नाही जाते, गंमत केली मी. तायडे, तू आई बाबा गेल्यानंतर किती खंबीरपणे माझ्या पाठीमागं उभे राहिलीस. तू तू आणि स्पेशली रेवती मावशी. तुम्ही तुम्ही दोघींनी जो आधार दिला आहे ना मला, मी कधीच नाही विसरू शकत. तर तायडी म्हणते, छान, स्पेशली रेवती मावशी. तर बरोबर आहे तुझं. ती तुझी मावशी पण आहे, काकू पण आहे. तुझं सक्कं नातं आहे ना तिच्याबरोबर. मी काय, मी फक्त तुझी तायडी आहे. ती पण सक्की नाही आहे. तर मल्हार म्हणतो की, अगं तायडे, हे काय बोलती आहेस तू? तू तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. हक्काच्या नात्यापेक्षा मनाची नाती खूप घट्ट असतात. आणि आपलं नातं मनाचं आहे. आणि तू नसतीस तर आज माझं काय झालं असतं मलाच माहीत नाही. तर तायडी म्हणते की, काही झालं नसतं, तू इथेच असतास. तर मल्हार जरासा विचार करू लागतो. तेव्हा तायडी म्हणते की, काय काय झालं? कसला विचार करतो आहेस? काय झालं? संजनाची आठवण येते आहे का? तर मल्हार म्हणतो की, तायडे प्लीज. त्या तायडी जे आहे ते म्हणते की, मल्हार विसर ना आता तू सगळं ते ते चुकून झालं आहे. मल्हार म्हणतो की, अगं पण तायडे, चुकून झालं, पण अपराध तर झाला आहे ना माझ्याकडून. तायडी म्हणते की, जो जाणून बुजून होतो तो अपराध आणि तो चुकून होतो तो अपघात. तुझ्या हातून अपघातच झाला होता आणि मी सांगितलं म्हणून तुला कळलं तरी. पण कधी कधी वाटतं की तुला जे सांगितलं ते उगीच सांगितलं. नसतं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं रे. तर मला म्हणतो की, प्लीज तायडे, असं नको म्हणू. तू जे म्हणलीस म्हणून मला कळलं तरी. ॲटलिस्ट काहीतरी मी मदत करू शकतो त्यांना. तर तायडी म्हणते की, अरे पण तू तुझं पेमेंट आलं की दर 5 तारखेला तू देतोसच की त्यांना, करतोसच की मदत. अजून किती पैसे देणार आहेस? तर मल्हार म्हणतो की, तायडे, कितीही पैसे दिले तरी माझ्या मनातलं हे गिल्ट कधीच जाणार नाही. हे कधीच नाही भरून निघणार. आणि तुला माहिती आहे का? आणि खरं सांगू का? आणि माझ्या हातून जे काही घडलं आहे ना, त्यातील मला एकही क्षण आठवत नाही. परत परत माझ्या मनाने तीच चित्र रेखाटत बसतो आणि चित्र कोरत राहतो. पण एक माणूस माझ्या हातून मेला गेला आहे, याचं चित्र नाही कोरू शकत. आणि तायडे, आजही गाडी चालवायचा विचार केला तरी हात माझे थरथरतात. आणि या एका चुकीमुळे मी आयुष्यभर या चुकीचं गिल्ट माझ्या मनामध्ये नक्कीच राहणार. तायडी म्हणते की, अरे पण तू त्याची नुकसान भरपाई करतो आहेसच ना. आर्थिक मदत तर करतो आहेस ना. अजून काय करायला हवं आहे आपण? तेव्हा मल्हार जो आहे तो म्हणतो की, आपण पोलिसात जाऊन सरेंडर करू शकतो. तेव्हा तायडी मनातल्या मनात म्हणते की, अरे देवा, झालं परत याचं सुरू. पोलिसात हा गेला तर खरी भानगड काय आहे ती पुढे येईल. नाही नाही, ह्याला आता इथेच रोखलं पाहिजे. नाहीतर इकडे मल्हारकडे येते आणि म्हणतो तायडी आहे ती म्हणते की, अरे काय म्हणतो काय आहेस तू? मल्हार म्हणतो की, हे बघ तायडे, मी तुरुंगात जाऊन जी शिक्षा आहे ती भोगून आलो तर ॲटलिस्ट हे माझ्यावर मनावरचं दडपण जे आहे ते तरी निघून जाईल. मला जोपर्यंत मी या गोष्टीची चुकी केली आहे त्याची सजा भेटत नाही तोपर्यंत तरी हे गिल्ट नक्कीच राहील. माझ्या मनाला शांती नाही मिळणार. तेव्हा तायडी जे आहे ते म्हणते की, तू वेडा आहेस काय रे? असं वाटतं की सरळ जाऊन पोलिसांमध्ये सरेंडर करावं. तेव्हा तायडी म्हणते की, अरे तू खरंच वेडा आहेस का? असं नको विचार करू. अरे तुझ्या रेवती मावशीचं काय होईल?
आमचं काय होईल इथे तुला माहिती आहे का? आम्हा सगळ्यांचं काय होईल? आम्ही सगळे कोलमडून जाऊ. तू असं काही नको करूस. तू असं काही करणार नाहीस ना? तुला माझी शपथ आहे. इकडे नुपूर जी आहे ती देवी आईकडे आलेली आहे आणि पाया पडून म्हणत असते की देवी आई तुझ्या देवी आई तुमचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. तोच तिथे बामण काका येतात म्हणतात की तुझं देवी नेहमी रक्षण करू. इकडे तायडी जी आहे ती मल्हारला म्हणतं की सुमती काकूला किती अभिमान वाटत असेल तुझा. तर मल्हार म्हणतो की ओ रेली खरंच. तिने एवढ्या कष्टाने मेहनतीने केलेला उपक्रम दरवर्षी ती जसा साजरा करते अगदी तसाच तू साजरा करतोस. तेव्हा मल्हार म्हणतो की तायडे मी एकटा नाही करत, आपण सगळे मिळून हा प्रोग्राम साजरा करतो. तेव्हा दीप जो आहे तो तायडीला फाईल देऊन म्हणतो की ही वर्धापनाची लिस्ट आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. तेवढ्यात तिथे माई येतात. तेव्हा मल्हार जो आहे तो जियाला म्हणत असतो की आईचे विचार खूप साधे होते. ती म्हणायची की भरल्या पोटी दिलेला आशीर्वाद हीच माझी मोठी कमाई आहे. तेव्हा माई येऊन म्हणतात अगदी बरोबर. जसे सुमतीला सगळ्यांचे आशीर्वाद मिळायचे तसेच तुलाही सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आणि भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत. देवी आईकडे खऱ्या अर्थाने तुझ्यासाठी प्रार्थना करायला मंदिरात जाऊन येते. इकडे नुपूर मंदिरात सगळ्यांना प्रसाद वाटत असते. तेव्हा माई ज्या आहेत त्या मंदिरात येत असतात आणि मंदिरात येताना त्यांना भोवळ येते. तेवढ्यात नुपूर जी आहे ती माईंना बघते आणि माईंना सावरते आणि विचारते की काय झालं मावशी? आता पुढील भागामध्ये दाखवलं आहे की नुपूर जी आहे ती माईला प्रसाद देते आणि म्हणते की प्रसाद खावा, हा प्रसाद मी बनवला आहे. तर माई लाडू खातात तर पुन्हा एकदा माईंना सुमतीची आठवण होते. इकडे रिया जी आहे ती मल्हारला म्हणते की आपण लाडू बनवायला त्या मुलीलाच बोलवायचं का नुपूरला? आणि इकडे गुंड जे आहेत ते नुपूरवरती हल्ला करायला येतात. तोच नुपूर त्यांच्यावरती स्प्रे मारते आणि इकडे माई ज्या आहेत त्या मल्हारला प्रसाद देतात आणि मल्हार प्रसाद खात असतो. तर मल्हार जो आहे तो म्हणतो मावशी, तर माईच्या म्हणतात की ओळखलीस ना चव? नुपूरनेच बनवला आहे ना हा लाडू? बघ आपण सुमतीच्या इव्हेंटचा कार्यक्रम जे लाडू तिलाच बनवायला द्यायचे ना. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.